नाहीयेस, राहुल नाहीये, कोणीतरी हवं ना जवळ. आई बास ना आता. आणि सवय लागायला हवी लहान मुलांना आत्तापासूनच. नाही नाही, तसा काही मेजर इश्यू नाहीये, घाबरू नका. बट डॉक्टर, मला वाटतं त्यांनी एखादा मानसिक धक्का घेतलाय. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की एव्हाना रिकवर व्हायला हवे. इतका वेळ लागण्याची काही गरज नाही. काय लागतोय वेळ? नाही, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की बाबांना कुठला तरी जबर मानसिक धक्का बसला. मला असं वाटत होतं मला आई मिळाली, बाबा मिळाले, माझ्या चुका तुम्ही सांगाल, मला सुधारायसाठी मदत कराल. ती केली नाही तुम्ही मला. उलट त्या चुका परत परत कशा माझ्या हातून घडतील याची काळजी घेतलीत. मला सतत टोचून बोलत राहिलात. काहीही चूक नसतात. आणि म्हणूनच मी ठरवलं की माझा तुम्हाला सगळ्यांना त्रास होत असेल, इथे मी नको असेल तर मी जाणार आहे. पण मी बाबा तुम्हाला सांगते, बाबा तुम्हाला लवकर बरं वाटेल. तुम्ही लवकर घरी याल. हे बघा, तुम्ही कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. काळजी करायची नाही. ऐकताय ना मी काय म्हणते? लवकर बरं होऊन घरी यायचंय. मला माहितीये तुम्ही बाहेरचं काही खात नाही. चायनीज फ्राईड राईस आवडतं तुम्हाला माझ्या हातचा. आवडतो की नाही? पण जर तुम्हाला लवकर बरं व्हायचं असेल तर मी इथे राहणं उपयोगाचं नाही. काय माझ्या राहण्याचा या सगळ्यांना त्रास होईल. यांच्या त्रासाचा मला त्रास होईल आणि माझ्या त्रासाचा तुम्हाला त्रास होईल ना. तुम्ही काळजी करू नका पप्पा. मिताली, अगं ओळखलं नाहीस का मला? मी वेदिका, अमेयची बायको. मिताली, मिताली काय झालंय? का रडतीयेस? पप्पांना असं बघून जरा आई, कशा आहात तुम्ही? पप्पा, कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? ठीक.
तू कशी आहेस? मी अगदी मजेत आहे. तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. मी काय म्हणते मिताली, आपण जरा बाहेर जाऊया का? थोडं बरं वाटेल. नाही म्हणजे इथे उगीच गर्दी नको ना. बाबा ए भागो भागो, ए भागो भागो, ए भागो, ये दा. ओ दमलो आम्ही. खेळताना तू तिथे खेळत होतीस, पण तुला बघून बघून मी दमलो आणि आता घेऊन घेऊन दमलो. हे मला सांग रिया, तुला काय खेळायला मजा आली? लपाछपी खेळायला मजा आली की घसरगुंडी खेळायला मजा आली? घसरगुंडी. घसरगुंडी. हॅलो कांदापू कांदापू. ये बस 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 बस. हा बस बस बस, खाली बस खाली बस खाली बस. पण रिया, पण अशी त्या लेडरवरून अशी वर चढलीस, वरून अशी खाली रूम कण पडलीस, डोपराला लागलं तुझ्या. डोपराला लागलं आणि कुठे 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 लागलं तुला? अरे बापरे, हे काय सगळे हात मातीचे. ची 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 ची. एवढे गुडघेल आमचे आणि हात काय असे मातीचे. हा आता हँड वॉश करायचे, छान हातपाय धुवून घ्यायचं. हा आणि मग हॉलमध्ये अभ्यास करत बसायचं. हा सगळं स्टडी फिनिश करून टाकायचं. ओके चला हातपाय धुवायला चला. चला 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 चला. गुड गर्ल आमची, गुड गर्ल. हॅलो हॅलो, मीतू, बोल पल्लू. अगं आहेस कुठे तू? किती दिवस मी तुला ट्राय करते, तुझा फोनही लागत नाहीये. अगं कशी आहेस? तुझी खूप काळजी वाटत होती मला. अगं तसा काही प्रॉब्लेम नाहीये, सगळं ठीक आहे. प्रॉब्लेम नाहीये आता? ओके आहे सगळं? म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम आहे? अगं कुठे आहेस तू? सगळं बरं आहे ना? तू तू बरी आहेस ना? अगं पप्पांना ऍडमिट केलंय हॉस्पिटलमध्ये. काय? कधी? आणि काय झालं त्यांना? अगं 4 दिवस झाले. हार्ट अटॅक आला होता. काय अटॅक? माइल्ड होता पण आता व्यवस्थित आहे सगळं. कुठे, कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे? इथे त्यांच्या घराजवळच, मुंबईत नाहीये. तू नको काळजी करू. ही तू, अगं तुझा फोन लागत नव्हता तर माझ्या मनात काय काय विचार येऊन गेले माहितीये तुला? अगं तू नको काळजी करूस पल्लू, काही नाही झालंय मला. काय झालं असतं तर तुला लगेच कळलं असतं ना. मी तू आता रडवायचंय का तुला मला? एवढंच करू शकते मी, लोकांना फक्त रडवू शकते. काय काय बोलतेस तू? मी तू रडतेस? नाही गच्छे, पप्पांना इथे ऍडमिट केलं ना त्यामुळे जरा त्रास होतोय, बाकी काही नाही. पण होईल सगळं व्यवस्थित. आणि काय इथे हॉस्पिटलमध्ये नेटवर्क नाहीये ना त्यामुळे कोपऱ्यात जाऊन बोलावं लागतं. मी तू खरंच ना? अगं हो, तुझी शपथ. काय झालं? मी येऊ पप्पांना बघायला? अगं नको.
एवढ्या लांब कुठे येतेस? आणि परवा वगैरे डिस्चार्ज मिळेल पप्पांना. मी तू काळजी घे. तू पण. भेटू मी आले की तिथे. मी वाट बघते तुझी. हो हो भेटू ना मी आले की. फक्त प्रार्थना कर पप्पांना लवकर बरं वाटेल. ठेवू फोन. बाय. बाय. मिताली, मिताली, अगं तुझ्यासारख्या शूर मुली असं रडत नाही. मिताली शांत हो. हे बघ, अमेयाने मला काही गोष्टी सांगितल्या. नाही म्हणजे सगळ्याच गोष्टींची कल्पना नाहीये मला, पण काही गोष्टी लक्षात आल्यात माझ्या. पण हे बघ, तू आधी शांत हो बघू. पण काही झालेलं नाहीये. आपण शांतपणे बसून बोलूया. तू शांत हो. ये. रिया पण ना आज बागेमध्ये इतकी बागडली आहे ना, काय विचारू नको. मनसोक्त खेळ. पल्लू, काय झालं? राजन, मनोहरच्या बाबांना अटॅक आलाय. त्यांना ऍडमिट केलंय. आपण बघायला जाऊया का त्यांना? नाही नको. मी तू म्हणाली की 2-4 दिवसात डिस्चार्ज मिळेल. चांगले रिकवर झाले. मी तू कशी आहे? बरी आहे म्हणाली, पण मला नाही वाटत. राजन, नक्कीच तिच्याबरोबर काहीतरी झालंय. अरे काही झालं असतं ना, काही प्रॉब्लेम असता तर तिने आपल्याला सांगितलं असतं ना. नाही राजन, मला टेन्शन येईल म्हणून ती नाही सांगणार. मला माहिती आहे मनोहरच्या आईचं आणि तिचं नाही पटत. नाही पटत म्हणजे मनोहरच्या आईला ती नाही आवडत. तिचा ऍक्सिडेंट झाल्यापासून ना. हे बघ, तू जरा शांत हो. हं? मिताली म्हणाली ना डिस्चार्ज मिळेल म्हणून, है ना? मग त्यांना जेव्हा घरी आणतील ना तेव्हा आपण बघायला जाऊ. ओके? राजन, मगाशी आपण बाहेर गेलो तेव्हा तुम्हाला काय बोलायचं होतं? मला काही नाही बोलायचं होतं. मग म्हणजे फक्त रियाला फिरवण्यासाठी म्हणून आपण बाहेर गेलेलो का? नाही, ते काही नाही. अजून मी सकाळपासून बघते तुम्ही खूप टेन्स दिसताय. काय झालंय? काही नाही ग. सांगा ना. पल्लवी, अगं आईने काल एक वेगळंच टुमणं लावलंय. आता काय झालं? आता तिला नातू हवासा झालाय. काय? आईंना हे हे असं कसं आलं त्यांच्या डोक्यात? पल्लू, माझी आईच असा विचार करू शकते. मग तुम्ही काय सांगितलं? काही नाही. मी तिला म्हटलं, अगं आजच्या तारखेला मुलगा काय किंवा मुलगी काय सगळं सारखंच आहे. तर आपल्याला मुलगी आहे म्हणून काही फरक पडला का? नाही. तर म्हणे मुलगा हवा आपल्याला, मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, असं काहीतरी चाललं होतं तिचं.
मग मग काय, मी तिला सांगितलं खरं की असं उगाच काहीतरी डोक्यात घेऊन बसू नकोस. एक आहे ना आपल्या पदरामध्ये, तिला चांगला वाढवूया. आणि वंशाला देवा वगैरे असं काही नसतं हा? आणि ही मुलगी आहे, आपल्याला मुलगी आहे म्हणून तिने काय आपल्या वंशाला कमीपणा आणला? तुम्हाला काय वाटतं? नाही म्हणजे आईंनी जे सुचवलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला काहीच वाटत नाहीये. तुम्हालाही आईंसारखंच वाटतं का की मुलगा हवा आणि त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा? नाही नाही, मला अजिबात असं काही वाटत नाहीये. आपल्या पदरामध्ये एक सोन्यासारखी मुलगी आहे आणि चांगलंच काय ते घडेल. तू रियाकडे बघ, बघतो काय करायचं. मिताली, अगं शांत हो, सगळं काही ठीक होईल. इफ यू डोंट माइंड, एक विचारू तुला? मी मगाशी आले तेव्हा काहीतरी झालं होतं. अमेयने खूप सावरण्याचा प्रयत्नही केला, बट आय नोटिस्ड काहीतरी घडलंय. काय झालंय मिताली? जाऊ दे ना, पुन्हा पुन्हा कशाला त्याच त्याच गोलात फिरत राहायचं. गुड, व्हेरी गुड. या सगळ्यातनं बाहेर येतेस ते उत्तम आहे. तुला मगाशी म्हणालीस बरंच काही माहिती आहे का? काय म्हणजे? अगं काही नाही, सगळंच माहीत नाहीये, पण काही गोष्टींची कल्पना दिली आहे मला अमेयनी. खास करून तुझ्या मुंबईतल्या मैत्रिणीच्या सासूबद्दल आणि आईंबद्दल माहित आहे मला. म्हणजे तुला बरंच काही माहिती आहे. आता मी एक प्रश्न विचारू तुला? विचार ना. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 2.5 वर्ष. तुला बाळ आहे? नाही ग. तुला वाटत असेल ना आई व्हावंसं, मिस करत असशील ना ते मदरली फिलिंग? एवढी चमकलीस का? नॉर्मल चेकअप, त्यात कसलं टेन्शन? पण का असं काय करतेस मिताली? ऍक्सिडेंट होऊन बरीच वर्ष उलटून गेली आहेत, तेव्हा पुन्हा एकदा चेकअप करायला काय हरकत आहे? मला माहिती आहे तुमचं बोलणं झालेलं आहे, म्हणून विचारते की काय विचार केलास? अजून आम्ही काही विचार केलेला नाही. म्हणजे माझ्या शब्दाला, माझ्या सांगण्याला काहीच अर्थ नाही.